नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर असे भारताचे संविधान आहे. कुठलीही समस्या देशासमोर असली तर त्याचे निदान हे संविधानात पाहायला मिळते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास सर्व विषयात होता आणि ते संविधानात पाहायला मिळतो. बाबासाहेबांचे ऋण आपण कधी फेडू शकत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला राजश्री शाहू चौक बोपोडी येथे हजारो दिवे लावून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर, समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, RPI शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी या अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या प्रसंगी बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी शपथ घेतली आणि यानंतर पुरंदर तालुक्यातील अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर जेजुरीच्या खंडोबाला दुग्धाभिषेक घालण्यात आला. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात दुग्धाभिषेक घालण्यात आला. या सरकारच्या हातून चांगले निर्णय होऊ देत असं मागणं खंडेरायाकडे मागण्यात आलंय. शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे महायुतीवर आणि खास करून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच राऊत यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलंय. मात्र यावेळी त्यांनी महायुतीच्या विजयावर संशय देखील व्यक्त केलाय. शिवाय आता मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना रात्री अपरात्री वेषांतर करून काळोखात लपून छपून भेटीगाठी घ्याव्या लागल्या नाहीत, असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावलाय. मुंबईतील आझाद मैदानावर काल सायंकाळी शपथविधी पार पडला. यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना सूचक विधान केले. लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे, मात्र बजेटच्या वेळेस या संदर्भात विचार करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. बजेटच्या वेळेस या संदर्भात विचार करू. आमचे आर्थिक स्रोत यांच्याशी विचार विनिमय करून हा निर्णय घेण्यात येणार आहे. आम्ही जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती ती आम्ही पूर्ण करू. ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागते ती आधी करू. निकषाच्या बाहेर कोणी भेटला, तक्रारी आल्या तर त्याचा विचार करण्यात येईल, असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पण या शपथविधीनंतर शिवसेनेकडून उघडपणे नाराजी व्यक्त केली गेली आहे. शपथविधी सोहळ्यात नियोजनाचा ढिसाळपणा असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केली आहे. उद्या म्हणजेच 7 डिसेंबर पासून 3 दिवसीय विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. आज राजभवन मध्ये राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांना शपथ देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देणार आहेत. राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती होणार आहे. आज ते हंगामी अध्यक्ष म्हणून राजभवनात जाऊन शपथ घेणार आहेत. नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. 7, 8 आणि 9 डिसेंबर या दिवशी विशेष अधिवेशन होणार आहे. एका 7 महिन्याच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. मुलगी तिच्या आई वडिलांसोबत फुटपाथवर झोपली असताना तिचं अपहरण केलं आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यानंतर आरोपीने मुलीला निर्जन स्थळी झाडीत फेकून दिले. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
6 डिसेंबरला चैत्यभूमीवर अभिवादनासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे मुंबईत आज शाळा आणि महाविद्यालय बंद राहणार आहेत. तसेच चैत्यभूमी, दादर, वरळी परिसरात 2 दिवस ड्राय डे घोषित करण्यात आलाय. गैरसोय टाळण्यासाठी सर्व यंत्रणांना समन्वयाचे काम करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच देशभरातून आज मुंबईत बाबासाहेबांचे अनुयायी दाखल होत आहेत. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.